नमस्कार मित्रांनो, तुम्ही MPSC ग्रुप सी तलाठी भरतीकरिता अर्ज करा असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता आहे। या वर्षी प्रथमच तलाठी भरती ही MPSC मार्फत घेण्यात येत आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रियेमध्ये बरेचसे बदल झालेले आहे। तर बघा, तलाठी भरतीकरिता आपल्याला अर्ज करायचा आहे तर आपल्याला MPSC ची अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरता येतो। तुम्ही बघा, नवीन अर्ज करत असाल तर सर्वप्रथम आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला प्रोफाइल क्रिएशनवर क्लिक करून त्यामधील सर्व डिटेल्स भरून घ्यायच्या। त्यामध्ये पहिली पायरी आहे आपली पर्सनल डिटेल। पर्सनल डिटेलमध्ये माहिती भरून घ्यायच्या, सेव्ह करून घ्यायच्या। त्यानंतर दुसऱ्या पायरीवर क्लिक करून घ्यायचा, तिथे आपल्याला ॲड्रेस डिटेल्स भरून घ्यायच्या, तो सेव्ह करून। नंतर तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला कोर्ट डिटेल्स, म्हणजे आपल्या विरुद्ध न्यायालयात कुठल्या प्रकारचा खटला चालू आहे का, कुठल्या प्रकारची कोर्ट केस पेंडिंग आहे काय, ते टाकायचं। ते सेव्ह करून नंतरचं महत्त्वाचं पेज म्हणजे एज्युकेशन डिटेल्स, त्यामध्ये आपल्याला सर्व एज्युकेशन डिटेल्स टाकून घ्यायच्यात। त्यानंतरची पायरी आहे आपलं कुठल्या प्रकारचं एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स टाकून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचा आहे। आपलं प्रोफाईल पूर्णपणे लॉक करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला जे MPSC ची ग्रुप सी ची भरती आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही कोणत्या पदाकरिता पात्र ते चेक इलिजिबिलिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहीत होईल तुम्ही ज्या पदाकरिता पात्र आहात ते सर्व इलिजिबल दाखवेल, आणि कोणत्या पदासाठी तुम्ही पात्र नाही त्याचे कारण पद्धती दाखवण्यात येईल। त्यानंतर आपल्याला राईट बटनला क्लिक करून अप्लायवर क्लिक करून घ्यायचं। आपल्याला परीक्षा केंद्राचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपला प्लेस टाकून नंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे। परंतु बघा, जे विद्यार्थी या अगोदर MPSC चे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन करावयाची काही आवश्यकता नाही, आणि परत रजिस्ट्रेशन त्यांना करता पण येत नाही। आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो जुनं लॉगिन ID पासवर्ड आहे त्यांनी लॉगिन करून घ्यायचं आहे। लॉगिन केल्यानंतर डायरेक्ट अप्लाय न करता सर्वप्रथम आपला प्रोफाईल अनलॉक करून घ्या। प्रोफाईल अनलॉक झाल्यानंतर काय करायचं, प्रोफाईल अनलॉक झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पर्सनल डिटेल्समध्ये येऊन आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आणि बघा, ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांनी अगोदर आपलं नॉन क्रिमिनल अपडेट झालं आहे का नाही, म्हणजे आपण नवीन नॉन क्रिमिनल जर टाकलेले असेल तर आपल्याला त्या नॉन क्रिमिनलचे डिटेल्स अपडेट करून घ्यायचे। नॉन क्रिमिनलचे डिटेल्स अपडेट केल्यानंतर बघा, पुन्हा तुम्हाला काही डिटेल्स अपडेट करायचे असेल, जसे महिला उमेदवार आहेत त्यांचं जर लग्न झालं असेल तर आपल्याला मग लग्नानंतर बदललेले नाव तिथं टाकणे अनिवार्य आहे। त्यानंतर आधार कार्डवर जे नाव आहे ते पण आपल्याला नाव टाकायचं आहे। जर लग्नानंतर तुम्ही आधार कार्डवरचं नाव चेंज केलेलं असेल तर मग तुम्हाला आधार कार्डमधील नावामध्ये तुम्हाला जो बदललेला नाव आहे तो टाकायचा आहे, आणि लग्नानंतर बदललेल्या नावामध्ये पण तोच नाव टाकावायचं आहे। परंतु मेन फॉर्ममध्ये आपले डॉक्युमेंट्स ज्या नावाने आहेत तोच नाव आपल्याला टाकावायचं आहे। त्यानंतर हे डिटेल्स चेंज केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस आहे, ॲड्रेस चेंज करायचा आहे, ॲड्रेस चेंज करा, नाहीतर सेव्ह करून पुढच्या स्टेपवर जातात। नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला माहीत आहे कोर्ट केस आपले पेंडिंग असेल तर तिथं यस करायचं आहे। जर तुमच्या विरुद्ध न्यायालयात, नंतरची स्टेप आपल्याला माहीत आहे, जर आपल्या विरुद्ध न्यायालयात कुठल्या प्रकारचा खटला चालू असेल तर आपल्याला तिथं एस करून घ्यावायचा आहे, आणि नसेल तर आपल्याला नो करायचा आणि पुढच्या पेजवर जायचं आहे। प्रोफाईल अपडेट करताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन डिटेल्स। एज्युकेशन डिटेल्समध्ये बघा, तुमचे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि जे काही तुमचे एज्युकेशन झालं आहे ते डिटेल्स जर तुमचे अगोदर सेव्ह असतील तर ते प्रत्येक डिटेल्स आपल्याला अपडेट करून घ्यावायचे आहे। जसे आपले 10वीचे डिटेल्स अगोदर तुम्ही टाकले असाल तर आपल्याला एडिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे, आणि आपले 10वीचे सर्व डिटेल्स अपडेट करून घ्यायचे आहे। कारण आता बघा, आपण पास झालेला महिना, वर्ष आणि आपला रोल नंबर पण आपल्याला फॉर्ममध्ये टाकावायचा आहे, त्यामुळे सर्व डिटेल्स अपडेट करणे अनिवार्य आहे। सर्व डिटेल्स अपडेट झाल्यानंतर आपल्याला तो पेज सेव्ह करून घ्यायचा आहे। आणि बघा, तुम्ही या अगोदर जे एज्युकेशन डिटेल्स टाकले होते आणि पुन्हा आपलं नवीन काय एज्युकेशन झाले असेल तर त्याकरिता आपण आपल्याला नवीन एज्युकेशन तिथे ॲड करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर तो पेज सेव्ह करून घ्यायचा आहे। सर्व डिटेल्स झाल्यानंतर आपल्याला आपला प्रोफाईल लॉक करून घ्यायचा आहे, आणि प्रोफाईल लॉक केल्यानंतर आपल्याला आपल्या ऑनलाईनवर जाऊन परीक्षा सिलेक्ट करून घ्यायची आहे। परीक्षा सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला मग सांगितल्याप्रमाणे आपला परीक्षा केंद्राचा जिल्हा, त्यानंतर प्लेस टाकून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारचा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तलाठी फॉर्म भरतेवेळी जर तुमचं प्रोफाईल अगोदर तयार झालेला असेल तर प्रोफाईल अगोदर अपडेट करा, आणि त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायचा आहे। प्रोफाईल अपडेट न करता कृपया फॉर्म भरू नका। तर तलाठी भरती संदर्भात अजून तुम्हाला काय माहिती हवी असतील तर तसे कमेंट करा। हा व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा। धन्यवाद।